नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर. आज आहे सॅटर्डे. मी बाहेर गेली होती. मला थोडंफार काही सामान आणायचं होतं आणि मला हे सँडविच टोस्टरसुद्धा आणायचं होतं. चिकूला शॉर्ट ब्रेकला टिफिनला बनवायचं असेल ना, तव्यावर थोडंसं अवघड जात होतं बनवायला. त्यासाठी मग हे सँडविच टोस्टर आणलं. हे थोडं मोठ्या साईजमध्ये आहे आणि अशामध्ये लाईन आहे. ग्रिलसारखं आहे आणि ह्याच्यात मोठ्या साईजचे ब्रेड्स बसतात. ह्याच्यामध्ये एक छोटंसुद्धा होतं. एकदम लाईट वेट होतं ट्रायंगल शेपमध्ये आणि क्वालिटीसुद्धा तेवढी विशेष नव्हती. हे जरा मोठ्या साईजमध्ये असल्यामुळे मी हे घेतलं. क्वालिटी पण छान आहे आणि एकदम हेवीसुद्धा आहे. आलू टिक्की किंवा कॉर्न टिक्कीसुद्धा आपण ह्याच्यात करू शकतो. मोठ्या साईजमध्ये असल्यामुळे छान आहे. मी जेव्हा बनवेल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल. नॉनस्टिकमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये मी कास्ट आयरनचे सुद्धा बघितले, पण कास्ट आयरनमध्ये मिळतच नाही ते बोलत होते. तर त्यासाठी मग मी हे घेतलं आणि इथे असं लॉक करण्यासाठी आहे. हे एक घेतलं आणि एक मी चाकूसुद्धा आणला आहे, जे स्टॉलवर वापरतात तसे. तर इथे चिकू आता देवपूजा करत होता. आज सॅटर्डे आहे. काल आम्ही मूव्ही बघितला होता फ्रायडेला. त्याच्यात जो हिरो आहे तो महादेवाचा भक्त असतो आणि तो भस्म लावत असतो. तर त्याचं बघून चिकूसुद्धा लावतोय. आज आहे सॅटरडे आणि आज आपण बनवतोय वडापाव. पावभाजी. ठीक आहे, पावभाजी. आणि आत्ता वाजलेत 7:45 आणि मी आता स्वयंपाकाला घेते. आज मी बनवते पावभाजी बनवायची होती म्हणून मी थोडा उशिरा घेतला स्वयंपाक करायला, नाहीतर मी 7 वाजता घेते करायला. आणि आज सॅटर्डे आहे आणि बाहेरसुद्धा खूप पाऊस आहे. सॅटर्डेला मी काही ना काहीतरी बनवत असते. तर इथे मी बटाटे घेतले आहेत, तर त्याच्यावरचं साल काढून घेतलं होतं. साल जर तसंच ठेवलं ना तर त्याच्यावर माती वगैरे लागलेली असते. त्यासाठी मग मी साल काढून घेते आणि ते बटाट्याचे तुकडे करून घेते. फ्लावरसुद्धा मी खडा मीठ टाकून पाण्यात ठेवलं होतं. आता पावसाळा आहे ना, तर फ्लावरमध्ये कधी कधी आळ्यासुद्धा निघतात. त्यासाठी व्यवस्थित बघून मी पाण्यात ठेवलं होतं खडा मीठ टाकून. आता थोडा वेळ ठेवते मी पाण्यात तसंच आणि तोपर्यंत मी बाकीच्या भाज्यासुद्धा कट करून घेते. बाहेर कंटिन्यू पाऊस चालू होता आणि खूप छान वाटत होता पावसाचा आवाज ऐकून. किचनच्या गॅलरीत खूप चांगला आवाज येतो पावसाचा आणि मी थोडंसं शूटसुद्धा केलं होतं. बॉईल करायला फक्त मी एकच टमॅटो टाकते, नंतर फोडणीमध्ये सुद्धा टाकेल. आणि मटर मी स्टोअर करून ठेवले होते, तर तेच मी सगळे मटर आता वापरणार आहे. थोडेच आहे तर आता थोडे काय ठेवणार त्याच्यात, म्हणून मी डायरेक्ट कुकरला सगळे मटर लावते. एवढेच आहेत. मटर जास्त असले ना तर मी फोडणीमध्ये सुद्धा टाकते, पण आता मी डायरेक्ट ह्याच्यातच टाकते. तर भाज्या मी आता स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्याने आणि ते कुकरमध्ये लावून घेते. हा कुकर 2 लिटरचा आहे. मला खूप कामी पडतो आहे आणि मला वाटत होतं मी खूप उशिरा कुकर घेतला, एवढा लेट का घेतलं. खूप म्हणजे खूप सोपं काम होऊन जातं आहे, पटकन होतो ह्याच्यात. सकाळी डब्याला घाई होत असेल तरी पण लवकर होतं ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यात मी हळद टाकते, लाल तिखट टाकते आणि थोडंसं मीठ टाकते चवीनुसार. मीठ नंतर फोडणीमध्ये सुद्धा टाकणार, त्यासाठी मग ह्याच्यात थोडंसंच टाकते मी. आणि ह्याच्यात मी पावभाजी मसालासुद्धा टाकते, याने अजून भाज्या छान लागतात. ह्याच्यात मी कलर येण्यासाठी बीटरूट टाकते, माझ्याकडे होतं म्हणून. माझ्याकडे फूड कलरसुद्धा आहे, तर कधी कधी मी ते सुद्धा टाकते, पण आता बीटरूट आहे तर मग तेच टाकते. तर असे मी छोटे तुकडे करून घेतला आहे आणि एकच मी टाकलं आहे, त्यानेच खूप कलर येतो. 2 जर टाकले तर खूपच जास्त कलर येईल. आणि पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते. जास्त पाणी नाही टाकत, लागलं तर परत मग गरम करून पाणी टाकेल. आणि 3 शिट्ट्या करून घेते. 3 शिट्ट्यामध्ये छान शिजलं जातं. हा चाकूसुद्धा आणलेला, याला मी धार करून घेते. असं धार करायला आहे माझ्याकडे. स्टॉलवर खूप वापरतात आणि ह्याच्याने भाज्या छान कट होतात. कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत इथे मी कांदा कापून घेते. पावभाजी म्हटल्यावर कांदा खायलासुद्धा लागतो वरतून, तर त्यासाठी आणि फोडणीसाठी शिमला मिरचीच्या बियासुद्धा काढून घेतल्या आहेत. तर मगाशी मी टमॅटो त्याच्यात टाकलं कुकरमध्ये आणि आता मी फोडणीसाठी कापून घेते. खाण्यासाठी मी असं लांब चिरून घेते.
बाउलमध्ये काढून घेते. जरा जास्तच कांदा मी कापला, तर उरला तर मी ठेवून देईल. कांदा मी असं कापून वगैरे फ्रीजमध्ये ठेवत नाही. आणि कुकरसुद्धा थंड होईपर्यंत मी इथे फोडणीला देते. गॅस बंद केला मी आणि तेल टाकते मी त्याच्यात आणि बटर टाकते. बटर मी अशा काचेच्या भरणीत काढून ठेवते, घ्यायलासुद्धा सोपं पडतं. आपण तसंच जर ठेवलं ना पॅकेटमध्ये, तिथून घेताना पण मग फ्रीजलासुद्धा लागतं ते सगळं चिकट चिकट आणि व्यवस्थित आपल्याला घेतासुद्धा येत नाहीत. कढईमध्ये तेल टाकलं, बटर टाकलं आणि कांदा टाकला आहे आणि आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकते मी. थोडंसं मिक्स करून घेते आणि नंतर मग भाज्या वगैरे टाकते. त्याच्यात थोडंसं मीठ टाकून शिजू देणार. शिमला मिरची आणि टमॅटो छान शिजले का मगच कुकरमधल्या ज्या भाज्या आहेत त्या टाकते, नाहीतर मग या भाज्या अशाच कच्च्या राहून जातात. त्यासाठी भाज्या छान शिजल्या आहेत. जे बीटरूट आहे ते थोडंसं मला कडक वाटलं, तर ते सेपरेट करून मी मॅश करून घेतलं आणि आता मी याच्यात थोडेफार मसाले टाकते. लाल तिखट, हळद आणि मीठ टाकते आणि पावभाजी मसाला टाकते. पावभाजी मसाले मी मगाशीसुद्धा टाकला होता, तर आता मी जास्त नाही टाकत आहे, थोडाच टाकते. भाज्या हे बघा छान शिजल्या आहेत. जे मटर आहे त्यांना मी जास्त मॅश नाही केलं, ते असं वरतून खाण्यात छान लागतात. आणि हे बघा बीट आहे ते थोडेसे मला कच्चे वाटले, तर ते परत मी सेपरेट काढून मॅश करून घेतलं. त्याच कुकरमध्ये मी पाणी ठेवलं आहे गरम करायला आणि बीटरूट सगळे मी मॅश करून घेतले. आणि हे बघा किती सुंदर कलर आला आहे. थोडंच पाणी टाकते मी. फूड कलर मी याच्यात जरासुद्धा टाकला नाही आहे. एकच बीटरूट टाकलं तर त्याने एवढा कलर आला आहे. जास्त जर टाकलं तर मग अजून लाल होतं, तर तेवढं चांगलं लागत नाही. त्यासाठी मग मी एकच टाकला होता. झालं देते झालं पण कांद्यावरतून मी थोडंसं बीट खिचून टाकलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि याच्यात आता मी कोथिंबीर टाकते आणि बटर टाकते. भाजी छान शिजली आहे, तर मी गॅस बंद करते आणि आता पाव भाजून घेते. आणि हे बघा कलर किती सुंदर आला आहे.
तव्यावरती बटर टाकून पावभाजी मसाला जरी टाकला आणि त्याच्यावर पाव भाजून घेतलं तरी छान लागतं, पण मी इथे भाजीच घेते थोडीशी, त्याने पाव छान लागतात. आणि आता मी चिकूला देते गरम गरम खायला आणि नंतर मग आम्ही जेवतो. हे गरम गरमच छान लागतं. लाईट का बंद केल्या? लाईट बटर जे आहे ते जारमधून मी डायरेक्ट घेते. थोडंच आहे त्याच्यात, मला संपवायचं आहे ते म्हणून, नाहीतर मी सेपरेट असं काढून घेते आणि वापरते. आणि आता आम्ही दोघं जेवतो, तर 4-5 पाव आहेत ते मी भाजून घेतले आणि जेवता जेवताच मी पावसुद्धा भाजते. तर गरम गरम पाव छान लागतात. तर कशी वाटली मला नक्की सांगा. पावभाजीची रेसिपी एकदम सिंपल आहे आणि बीटरूट तुम्ही टाकून बघा, खूप छान लागतं त्याने आणि कलरसुद्धा खूप चांगला येतो. आमचं जेवण झालं, किचन क्लीनसुद्धा केलं मी आणि आता आम्ही बघतोय मूवी. कोणता बघायचा हेच आमचं चाललं होतं. सॅटर्डे संडेला आम्ही मूवी बघतोच. जर एखाद्या वेळेस कंटाळा आला तरच राहून जातं आणि पाऊससुद्धा बाहेर खूप पडतोय. तर आता उद्या आहे संडे. आज आहे संडे आणि मी इथे व्हेज बिर्याणी बनवत होती. तर हे बघा, दही लावलं होतं मी, एवढं सुंदर दही लागलं आहे आणि एकदम घट्ट लागलं आहे. तर आता मी रायता बनवून घेते. बाहेर खूप पाऊस आहे, कंटिन्यू पाऊस चालू आहे. मला वाटत होतं उद्या शाळेला सुट्टी देतात की काय, एवढा पाऊस होता. मला व्हेज बिर्याणी बनवायची होती, तर त्यासाठी मी थोडाफार भाजीपाला मागवलेला आणि आता मी इथे फूड कलर वापरते, ग्रीन कलर आणि रेड कलर. आणि मी याच्यात तूपसुद्धा टाकते. मी जास्त शूट नाही केलं संडेला. आणि संडेला हो पौर्णिमासुद्धा होती, गुरुपौर्णिमा. तर तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या. आणि आम्हाला बाहेर मंदिरातसुद्धा जायचं होतं, पण पाऊस एवढा होता त्यामुळे मी गेली नाही. चिकू आणि संदीप दोघंही गेले आहेत मंदिरात, तर ते पाया पडून येतील. तोपर्यंत मी म्हटलं मी जेवण बनवून ठेवते आणि मी घरीच पूजा करून पाया वगैरे पडून घेतल्या. तर चिकू आता भिजून आला आहे, खूप पाऊस आहे त्यामुळे. तर असा होता आजचा व्लॉग, सॅटर्डे संडे वीकेंड व्लॉग. तर कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय. आणि हो, हा व्लॉग थोडासा मी वेगळा शूट करायचा प्रयत्न केला आहे आणि एडिटिंग पण थोडी वेगळी केली आहे. बाय.